गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आम्हाला सुट्टी आहे. मी आणि दादू आज घरी आहोत. तर आता आम्ही करणार आहोत आंब्याची चटणी. कसं काढतोय ओ चटणी झाली, पण मिक्सरचं भांडं जरा तुटले, ते आता नीट करते. ते ना स्क्रू निसटले होते, ते आता मी बसवते. पूर्ण पॅक बसलं आहे बघा. एवढी गरमी वाढली आहे ना की आता कूलर बसवला. त्याच्यामध्ये जी पिल्लं होती ना ती काय माहीत कशामुळे, पण 2 दिवसापूर्वी ती मेली. सोन्याने गावठी कलिंगड आणले असं तो बोलतोय की हे गावठी कलिंगड आहे. आज सगळे घरी आहेत, तर आम्ही असा विचार करतोय की आज पावभाजी करायची. दादूला वडापाव खायचा आहे, पण आता सगळ्यांनी वोट केलंय पावभाजीसाठी, तर आता आपण सगळे मिळून पावभाजी करूया. आधी आपण त्याचं सामान आणूया, कारण की घरात सामान पण नाहीये. कावळा इथं बसला, आला ढवळा पावळा नंदी बैल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, इथे इथे बस रे मोरा, चारा खा पाणी नाही. आज आपण सगळे करणार आहोत पावभाजी. आपण सगळे म्हणजे आणि मी आलं लसूणची पेस्ट केली. आत्ता तेल टाकलंय आणि जिरं टाकलंय. आता सगळ्या भाज्या टाकायच्या. हाय रोज हे सगळे लोक जेवण करतात, म्हणजे कधीतरी आपण चांगलं खायला पाहिजे म्हणून मी करतोय. तुम्हाला आराम पाहिजे कधीतरी. हे सगळं लोकांना आरामच पाहिजे. एक मिनिट बघू काय काय टाकलंय. पकड चला घे ना. हां अर्धच टाक ना. आणि अर्ध असं ते परत चलतंय फ्रीजर मध्ये. हा का? मी त्यांना गाजर नीट करून देते. टाकू वयामानानुसार बसलंच पाहिजे. आपली हळद आणि लोकांचं मीठ. तुम्ही सगळे खरट करता ना, मी टाकतो. भाज्याचं मीठ हे लोक खूप खरट करतात. मोठ्या गॅसवर ट्रान्सफर केलेला आहे जेणेकरून फास्ट होईल. हे असं हे काय ते ठेवते, मध्येच ठेवते. हां, इकडून टोमॅटो ओतायचा, इकडून ढोबी मिरची. तुझ्या पुढे मी बोलू शकता आहे की नुसतं बोलायला असं जे मी बोलायचं ऐकतोय. बाकीचे मिनिटं. सव्वा तासाने आलाय, सव्वा तासाने. अरे बिल्डिंगच्या खाली भेटतोय. बिल्डिंग म्हणते, बिल्डिंग नाही, बिल्डिंग. यू आर सो स्मार्ट. पुणे. अरे आंबट गोड असते त्याला पाणीपुरी म्हणतात, पावभाजी वेगळी असते. सगळी माझीच रेसिपी नाही, अर्धी रणजितची, अर्धी माझी, अर्धी सोन्याची, अर्धी दादूची. आता हे सगळ्यांची जबाबदारी आहे, कुणामुळे चुकली. मिळून कॉकटेल तयार होणार आहे आता. माहित नाही मला, पण असं काय शब्द काय मी खरं- जेवण करताना मी किचन 10-15 वेळा धुते. कारण जास्त खराब करतो. मी नाही काम द्यायला कळतं, काम. मी नाही दूध. त्याच्यातून काय समजतं, काम समजतं. जे आपण किती घाणगड्या पद्धतीने काम करत असतो. मी एकदाच भांडी घासणार आणि ते पण एक भांडी आणि हा भांडी व्यवस्थित. कसा घासतो माहिती का? आता एवढी भांडी आहेत. चमचा घेणार, घासणार, त्याला धुणार, नितळवणार, पुसणार, त्याला ठेवणार, मग दुसरं भांडी घेणार. क्वालिटी खरंच असं करतो. हे तारीख वाटत असेल तर हात मान आहे बरं का. काय शोधताय काय तुम्ही? कधी तेव्हा यायचं किचन मध्ये असं होतं. हा खरंच खूप जास्त. त्याच्यामध्ये खूप छान त्यात आम्ही भाजी आता त्यातच मॅच करायची ना. त्यात मग मी काय म्हणतो, मसाला तोपर्यंत तयार करून घेऊ का? भाजी कशी मॅश करायची? तव्यात करत करत काढायची का याच्यातच करायची? त्यात पूर्ण नाही भाजी आपली. नाही, पण मसाला म्हणतोय की कांदा वगैरे गरम करायचं. आपल्याकडे असं काहीच नाही भांडं ज्याच्यात पुरेल. तो पाहिजे तो. तोपर्यंत मॅश कसं करणार? त्यातच मॅश करून घ्यायचं रे. भाजी पावभाजी स्ट्रीट वाली करायची. स्ट्रीट वाली करायची का? एवढा वेळ आहे आपल्याकडे.
पप्पांना जेव्हा देऊया. अगं ऐक ना, दिस इज दिस. वैताग आहे. मी बोलते एका तोंडात करा शांतपणे. म्हणजे करायची तर करू शकता पण खूप वेळ लागेल. यात पण होऊ शकतं. ट्रीट वालीच करायची एकच करायची. मला कळालंय सगळं, मला कळालंय. आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत, 2. आम्ही भाजी यात मॅश करणार आणि तडक्यात परत मिक्स करणार पप्पा. बटर आणि तेल का नुसतं बटरमध्ये करणार आहे तुम्ही लोक? ओरिजिनल. हा जो शब्द वापरलाय ना ओरिजिनल, तोच मला खूप भारी वाटला. देखरेख करतोय. देखरेख करतोय. हा, दुसरंच काम आहे. देखरेख. देखरेख करतोय तो. खाऊन बघावं फक्त पावभाजी पप्पा पण आले व्हिडिओमध्ये. मोठ्या फॉन्टवर इथून लोक पप्पा पण आले व्हिडिओमध्ये. म्हणजे बाहेर जायची इच्छा होणार नाही पावभाजी खायची परत. पुन्हा पावभाजीच खायची इच्छा होणार नाही ना. बाहेर खायची. काय बोलले तुला? मी नाही करत आहे, तूच कर. अरे तेल पण लागतं रे, नुसत्या बटर मध्ये कुठे करतोय? ते सगळं ऐकून घ्यायला लागतं, करायचं नाही. या ना लवकर. ते आहे तू नाही नाही, ते असं वालं आहे ना, ते असं वालं. असं वाला आहे. थांब. संपलं. जिरं लागेल ना? लागणार. आणलाय पावभाजी मसाला? मोठ्या फॉन्टची लोक मोठ्या फॉन्टचे म्हणजे? मोबाईलला मोठा फॉन्ट लोक ना म्हातारे लोक. मोठा फॉन्ट नाही, ब्राईटनेस जास्त वाढली माणसं. हाय ब्राईटनेस. 4 चम्मच इतना वाटी. हाँ बरं काय थांब. खूप घाबरट आहेत ते. सुरी कॅच करायला नाही म्हणतात, पेपर कॅच. काय कॅच करायला सांगत होता सांग दाखव. प्लास्टिक आहे, प्लास्टिक. हे कॅच करायला बोलत होता. वातावरण बघ ना, भाजी शिजली का. मला कसं कळलं वातावरण? मला विचारून पण करा रे, कारण की तुम्ही जरा चुकवताय सांग ना काय बोला. ना. आता कांदा भाजला पाहिजे. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं असतं टोमॅटो. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पण टाकायचं. आणि आपण बाहेरची बोलू. गाड्यावर. भैया कांदा हुआ क्या? बघूया झाकण पुढे. त्याचं झाकण. लसूण पेस्ट 3 चमचे. बघा बरं आहे. बस. तुमच्या कामाचं सुपरविजन करणार खरं बोलू शकते ते का? ओके असताना त्याचा वास यायला लागलाय, मला वाटतं टोमॅटो जायला पाहिजे. का कोथिंबीर का पाहिजे? चिरायला नाही, मला द्या मी चिरतो. इथंच आहे कोथिंबीर. ह्याच्यासोबत हातात दे. हातात द्यायचं मग हा काम करणार. हे बघ, हे बघ. मला भांडी घासून द्या, नळ चालू करून द्या, मी धुवून देतो. टोमॅटो गेलं की इमिजिएट काय जायला पाहिजे मित्रांनो? मीठ. लोकांचं मीठ. मला ह्याच्यावरती अजिबात विश्वास नाही. लोकांचं मीठ टाकता येते. आपण ऑलरेडी टाकलंय मीठ. ते कमी पडणार आहे. हे खरट खात्यात रे. स्ट्रीट फूड. स्ट्रीट काय खरट असतं का? किती कशी दिसते. एवढी कोथिंबीर वाल झाली. हो, फक्त तुझ्यासाठी चिरली आहेस का तू? आम्हाला पण लागणार आहे ना. नाही, ते नाही खाऊशी वाटत. तर ते कांदा आणि कोथिंबीर मी आता मिक्स करणार. मग इतुशी टाकायची का एक बोट सगळ्यात? एवढीच कोथिंबीर शिरली आहे आणि बोलतोय की ही कोथिंबीर 6 जणांना. 6 जणांमध्ये पुरेल का पावभाजीसाठी? बोलतोय कोथिंबीर लागते. कोथिंबीर खूप प्रॉब्लेम आहे तुमच्या कामात. काम ऐसा करो. पुन्हा कामच लावलं नाही पाहिजे. परवा त्यांनी सरबत केलं होतं, फिनाईल सारखंच होतं. फरशी सांगलं, कलर निघून गेला फरशीचा. कामाची क्वालिटी असते. मला वाटतं आता सगळे मसाले जायला पाहिजे त्याच्यात. ओके. बघतेस का जरा? बघते का बरे? जे टोमॅटो टाकतो ना आपण तेव्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 2 मिनिटासाठी वाफ आणायची, म्हणजे कसं टोमॅटो मस्त क्रीमी होतो. आता करून काय फायदा? कधी टाकला होता टोमॅटो? परवा दिवशी. 2 दिवस झाले. ठीक आहे. आता काय करायचं? हिना बाजूला घ्यायची. तिला तेल टाकायचं.
ते लाल मिरची आणली का पावडर हे धने पावडर मी कधी बोलले टाका आता हे असं मस्त एकदम पण टाकलं पाहिजे याच्यात. ते कशाला टाकतोयस कारण सुक्क झालंय ना मसाला. कमी कर थोडासा अळणी आणि फिकं लागेल. हे पाणी गरम करून हे ऑलरेडी खूप तिखट आहे ट्रस्ट मी ब्रो. सकाळची आंब्याची चटणी नको रोड यूज अगदीच इमर्जन्सीसाठी अब होगा बवाल. बाबा अब होगा प्रॉब्लेम मॉर्निंग प्रॉब्लेम आपापले अपॉइंटमेंट्स बुक करा. माझी जेव्हा चौकात गाडी होती ना तेव्हा लोक रात्री 2 वाजता लाईन लावायची. लोकांना व्हॅल्यू नाही रे आपली. मी ते गाडी दाजींचा असिस्टंट म्हणून होतो. म्हणूनच बिझनेस बंद पडला ना दोघांचा नाही, आमच्या नावाने फ्रँचायझी चालू आहे. हा फ्रँचाईज चालू आहे. लोक शोधतायत झालं संपलं. बघू ना माझी बघूया बघ बाबा मुंबईची गाड्यावरची पावभाजी फेमस झाली ती छान आपलीच आहे तिखट का? अशी मस्त झणझणीत पावभाजी केलेली आहे एवढं बस काय तुम्हाला बघून? भीती नाही वाटत तेवढं लाल लाल बघून देऊ का? अक्षरशः माझ्या इथपर्यंत त्या चटणीचा वास येतो कुठपर्यंत? कुठपर्यंत? इथपर्यंत UGMZ बॉय. तरकटला इकडं कुकर भाजला ना. तरकटला अरे ते थोडस करायचं होतं आता भाजी टाकली तरी चालते नाही स्ट्रीट यु नो स्ट्रीट. स्ट्रीट स्ट्रीटच्या नादात आय लव्ह स्ट्रीट यू नो स्ट्रीट येस आय नो. मॉर्निंग स्ट्रीट बबे, आपण- ब्लास्टिंग बबे सोड ह्याला. दादू इज ब्लास्टिंग ऑल नाईट. देऊ का अजून? तर अशा तऱ्हेने एवढी चांगली पावभाजी केली आहे की आता गॅसचा काय जो इश्यू होता आमच्या घरात तो रिझॉल्व होणारच आहे असं वाटतंय मला भाजी टाकून परत smash करायला लागेल. भाज्या स्मॅश करतात आम्ही ते पण smash करायला. सगळं झालं. हे झालं बघ, काढू. काढ. लुक हू स्टार्टिंग. काय हे बघ ते स्मॅश करा ते यात घे. परत हे पकड ह्याला नाही चल इकडे काय तुझं काय चाललंय सगळं घेतोस घे. भाजी ढेकभर बनवायची उद्या सकाळचा नाश्ता सुद्धा व्हावा माझा. तुम्ही संध्याकाळीच खाऊन दाखवा पहिली. बघा बघा ही यांची कामाची क्वालिटी. करू का मी ते तसं काय नाही जमणार हे एवढ्यासाठी तर मी रेसिपी घेतली. थांबा ना, मी करून देतो. चालेल. तुम्ही सगळे थांबा, मला हे करायचं आहे. कसं आहे बघ दिसते का म्हणजे जुन्या काळातल्या माझ्या गाडीची आठवण आली. जो बंद पडला होता कारण की माणसांनी ना फ्रँचायझी फ्रँचायझी शाखा चालू आहे, शाखा त्याच्या शाखा. गॅस बनवून भेटेल या फ्रँचायझीज मध्ये एक्झॅक्टली. गरम आहे गरम आहे. थांबा असू दे, लागेल ते. पाणी लागणार आहे. मारू शकतो ना. गरम पाणी यूज मध्ये येणारच म्हणून नाही झाला करू का मी अजून मला तरकटला पुन्हा तरकटला. माग सरकवतो सगळ्यांनी. येणार नाही कोण तेवढं. सोन्या बबी, भासतोय आणि ती बाकीचे जात आहेत माझी स्किल बघून. आम्हाला बी करायचं. दादू इसको लेकर चलो रिझ्यूम घेऊन या, बघू सोन्या तुमच्या माझी किती वर्ष गाड्याचा अनुभव आहे आमच्या. माझा सोन्याचा संसार मोडून लोक नसते अशी बघतायत मला मॅच करताना. इच्छा होते पण मिळत नाही हातात. तुम्ही उडवून नका. हा बघा रे, तुम्हाला इच्छा होईल अशी मॅच करायची. तिला मजा येते. हे रोज जेवण करतात, मग म्हणलं कधीतरी आपण चांगलं खाऊ म्हणून आज पावभाजी जेवण.
ते पण स्ट्रीट वाले. त्या साईटीत असतं बघा. काय झालं लगेच कॉल करून सांगतात. तू जे असं ठेवलेस खाली, दिस इज नॉट. मला माहिती ती मला प्लेट पाहिजे त्या ठेवायची मला. तोपर्यंत ते कोथिंबीर कशात टाकायची आपल्याला? You can take any त्याच्यातच plate. टाकायचं पुढे. There are so many plates. ना. आता मी करते. कसं काय केलं? येडा आहे मी. जास्त होईल म्हणून. हम पागल नहीं है. हम दादू नहीं है, हम दादू नहीं है. Thank you for your insights. Your valuable feedback will be deleted forever. साल का गाडी का अनुभव त्याच्यात घे. हा, अजून आपल्याला ना 2 ग्लास तरी पाणी ह्यात जाणार. हे काय काढून ठेवले? पाव भाजणार आहे त्यात. त्यानं ना भाटुपा बघितले, भाटुपा. सुप्रजा पावभाजी सोलापूर. गरम पाणी पाहिजे का? Yes. केलं नाही का? ते थोडी चिंता नाही, ते गुळ टाकायला. वेग रे. गुळ तर चांगलंच पाहिजे. गुळ? गुळ. हा म्हणजे ती जरा गोडवा येईल ना थोडंसं. असतं ना आंबट गोड. सोन्या ठीक आहे, मला गोड आवडतं, पण मी एवढी पण हे नाहीये की मी काय जेन्झी एवढी जेन्झी नाहीये. मी एवढी पण रेंज नाही की मी पावभाजी. म्हणजे मला काहीच कळत नाही. मिल्क करू. मिल्क करू. सोन्या हे कुठं ऐकलंस पावभाजी मध्ये गोड असतं? मी खाल्ली ना. सोन्या पावभाजीत कोण गोड टाकत नाही? हा काय? कोणच टाकत नाही, ह्या जगात कोण टाकत नाही. सोन्याच्या प्रॉब्लेम मध्ये बेसिक आहे. मी खाल्ली ती मला अशी थोडी गोड लागली का? गोड नाही, थोडी आंबट. आंबट लागते, आंबट लागते. हा बघ, आंबट आणि नॉर्मल गोड. गोड नाही लागत, आंबट तिखट असं. आंबट तिखट लागते. आंबट त्यात आंबटसाठी थांब ग पाहिजे मला. मी तुम्हाला दाखवते पावभाजी झाली. हे बघा. आणि आता हा मसाला काढलाय, या मसाल्यामध्ये पाव भाजायचे. मिसळ खूप जास्त छान दिसते, बघू आता कशी. माझ्यासारखी. छान दिसते, पुन्हा रिपीट. छान दिसते. हे असं मसाला घेत आहे, तिथे बटरमध्ये त्याला भाजतायत आणि मग पाव त्याच्यावरती शेकतायत. हे बघा. हे बघा कशी झाली. एकदम मस्त. हे अशीच असते. परफेक्ट. अजिबात तिखट बिकट काय. मस्त झाली. बबी मी जेवू. मी जुजू करू का? तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.